नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 34 आहे, ज्यामध्ये आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात आपली मित्रांनो टीईटी एक्झाम, जे की आता शेवटचे आपल्याकडे फक्त 14 दिवस मित्रांनो शिल्लक राहिले आहेत. आणि या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, बेसिक टू ॲडव्हान्स असे सर्व काही आपण IMP स्वरूपाचे प्रश्न आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील मित्रांनो, फटाफट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही आपला स्पेशली टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची देखील लिंक मिळेल, कारण का त्या ठिकाणी आपण संपूर्ण काही IMP अपडेट व त्यासोबतच संपूर्ण काही प्रश्नांची PDF वगैरे असतात, त्या ठिकाणी तुम्हाला आपण उपलब्ध करून देत असतो. आणि जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन पाहता येणार आहे. आणि परीक्षेपूर्वी संपूर्ण व्हिडिओ पाहूनच घ्या मित्रांनो, कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये IMP स्वरूपाचे आपण प्रश्न तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपले संपूर्ण काही व्हिडिओ पाहायला मिळतील आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहूनच घ्या मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यासाचे काही IMP स्वरूपाचे प्रश्न पाहणार आहोत. शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, कोणताही प्रश्न तुम्ही मिस जे मित्रांनो करू नका. तर यामधला पहा प्रश्न पहिला या ठिकाणी काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतात सर्वप्रथम द्विदल राज्य पद्धती प्रांतिक पातळीवर जी की लागू करण्यात आली, जे की कोणत्या कायद्यान्वये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मोटिंगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 या जे काही कायद्यान्वये जे आहे थोडक्यामध्ये द्विदल राज्य पद्धती जी की प्रांतिक पातळीवर लागू करण्यात आलेली होती. तर 1919च्या या मोटिंगू चेम्सफोर्ड कायद्याद्वारे प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती सुरू झाली, ज्यामध्ये प्रांतिक विषयाची विभागणी सोपीव आणि राखीव अशा दोन भागात करण्यात आलेली होती. पण पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, सिंधू संस्कृतीतील लोथल या ठिकाणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर लोथल या ठिकाणाबाबत जे आहे, जे की पहिलं विधान आहे, हे ठिकाण भोगवा नदीच्या काठावर वसलेलं आहे. दुसरं विधान आहे, येथे जगातील सर्वात पहिले कृत्रिम गोदीचे पुरावे सापडले आहेत. तर कृत्रिम गोदीचे म्हणजे की जे डॉकयार्ड आहे त्याला थोडक्यामध्ये, जे की जहाजांची गोदी, तर हे सापडलेले आहे. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की क, 1 आणि 2, जे की दोन्हीही बरोबर या ठिकाणी विधाने आहेत. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. तर लोथल हे जे गुजरातमध्ये भोगावा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि तिथे प्राचीन काळातील जे काही जगातील सर्वात पहिले मानवनिर्मित जहाजाच्या गोदी सापडली आहे. त्यामुळे दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, अकबरनामा आणि आईन ई अकबरी या प्रसिद्ध ग्रंथांची रचना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अबुल फजल यांनी जे आहे या ग्रंथांची रचना जे की केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदाचे मुख्य कर्तव्य काय होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की राज्याचा जमा खर्च पाहणे हे जे आहे यांचं मुख्य कर्तव्य होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न, 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ती ब्रिटिश पार्लमेंटकडे सोपवण्यात आली. हा बदल कोणत्या जाहीरनाम्याद्वारे करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की राणीचा जाहीरनामा 1858 याद्वारे जे आहे ते करण्यात आलेला आहे. तर 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा वाचून दाखवण्यात आला. त्यानुसार भारतातील कंपनींचा सत्ता संपून थेट ब्रिटिश राजेशाहीची सत्ता जी की सुरू झाली होती. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा असा आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे केली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे या ठिकाणी जे की केलेली आहे. आणि हा IMP प्रश्न आहे बेसिक टू ॲडव्हान्स मधला, कारण का बऱ्याच वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानंतरचा 7वा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचा पहिला अंक कोणत्या दिवशी प्रकाशित झाला, जो महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 6 जानेवारी 1832 रोजी जे आहे थोडक्यामध्ये केलेला आहे. त्यामुळेच आपण या दिवशी जे आहे पत्रकार दिन हा साजरा करतो. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बौद्ध परिषदेमध्ये बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान अशा 2 पंथामध्ये विभाजन झाले? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की 4थी परिषद यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये झालेलं आहे. पर्याय नंबर ड याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा असा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, ही घोषणा लोकमान्य टिळकांनी कोणत्या आंदोलनादरम्यान केली?
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, होम रूल आंदोलन, जे की 1916 साली झालेलं होतं. याद्वारे जे आहे त्यांनी केलेली होती ही जी काही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही घोषणा. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर 10वा प्रश्न असा आहे, खालील घटनांचा योग्य कालक्रमानुसार जे आहे क्रम लावायचा आहे, ज्यामध्ये ह्या घटना आपल्याला दिलेल्या आहेत. तर यांचा जो काही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे, कालक्रम, तो आपल्याला या ठिकाणी पाहावायचा आहे. तर यामध्ये पहा, जी सुरुवातीची घटना घडलेली आहे त्यापासून आणि शेवटची घटना कोणती होती. तर यामधला जो क्रम येतो तो आहे पर्याय नंबर अ चा. म्हणजेच काय, जे की चंपारण्य सत्याग्रह कधी घडलेला आहे, 1917ला घडलेला आहे. त्यानंतर रोलंड ॲक्ट हे कधी झालेलं आहे, तर हे जे आहे मार्च 1919ला झालेलं आहे. त्यानंतर कोणतं आहे, जालियनवाला बाग हत्याकांड, हे कधी झालेलं आहे, तर हे झालेलं आहे 13 एप्रिल 1919ला. आणि चौराचौरी घटना ही 1922ला जे की झालेली आहे. अशा क्रमाने जे थोडक्यामध्ये 4, 3, 1, 2 असा याचा क्रम बनतो, जे की आपल्याला पर्याय नंबर अ मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर इतिहासामधले जेवढे काही IMP घटना आहेत त्यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा असा काल घटनाक्रम देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे जेवढे काही IMP घटना आहेत त्याचे इसवीसन वगैरे तुम्ही पाहून घ्या, कारण का परीक्षेत कुठूनही कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचं जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे, तर TETच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशल टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलं नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे शेवटचे शिल्लक राहिलेले आहे त्या दिवस आता बाकी. यामध्ये जर तुमचा अभ्यास झाला नसेल किंवा तुम्हाला वाटतंय की आपला स्कोर कमी येत आहे, तुम्हाला स्वतःचा अभ्यास तपासायचा आहे, तर मित्रांनो तुम्ही लगेच आपली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला फुल लेंथची टेस्ट देखील सोडवता येणार असेल, त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील सोडवता त्या ठिकाणी येणारे आहे. जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर मित्रांनो तो तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे. त्यामुळे लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा अभ्यास तपासा, रँक तपासा आणि मित्रांनो तुम्ही या 90+ स्कोरसाठी क्वालिफाय आहात का नाही हे तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण काय अनालाइज करू शकता. तर लगेच डाउनलोड करा आणि तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला काय म्हणतो पहा, हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी 1336 मध्ये दक्षिण भारतात कोणत्या प्रसिद्ध साम्राज्याची स्थापना केली होती. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की विजयनगर साम्राज्य याची जी थोडक्यामध्ये जे की स्थापना जी आहे त्यांनी केलेली होती. तर 1336 मध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावर हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना जी आहे ती केली होती, ज्याची राजधानी हम्पी हे जे आहे थोडक्यामध्ये होतं. तर हम्पी हे देखील नाव तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 12वा, प्रार्थना समाजाच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचे योगदान नव्हते यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की राजाराम मोहन राय यांचं जे थोडक्यामध्ये यामध्ये योगदान नव्हतं. तर मुंबईत 31 मार्च 1867 रोजी जे आहे प्रार्थना समाजाची स्थापना झाली, ज्यामध्ये दरगडकर बंधू, न्यायमूर्ती रानडे सामील होते. राजाराम मोहन राय यांनी कोलकाता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली, जे की 1828 साली जी आहे ती केलेली होती. त्यामुळे यांचं योगदान काही त्यामध्ये नाही.
त्यानंतर पुढील प्रश्न, शिवकाळात किल्ल्यांच्या अंतर्गत संरक्षणाची आणि धान्याची कोठाराची जबाबदारी खालीलपैकी कोणावर असे किंवा होती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की कारखानीस यांच्यावर जी आहे ही जबाबदारी होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पाचले क्रियेचे नियम किंवा अष्टांगिक मार्ग हा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की बौद्ध धर्माशी हा संबंधित आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकिली पत्र खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने घेतले होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सार्वजनिक काका, ज्यांचं खरं नाव काय आहे तर गणेश वासुदेव जोशी असं आहे, जे की यांनी जे आहे ते घेतलेलं होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, भारताच्या मुख्य भूमीची सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, केप कमोरिन हे जे आहे थोडक्यामध्ये जे की दक्षिणेकडील बिंदू आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 17वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या नद्यांचा समूह हा पूर्व वाहिनी असून बंगालच्या उपसागराला मिळतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की गोदावरी, कृष्णा आणि कावेरी हे जे आहे थोडक्यात नद्या जे की बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे कोणत्या उपडोंगर रांगेत किंवा भागामध्ये वसलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की सह्याद्रीची मुख्य रांग यामध्ये वसलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, जगाचं छप्पर म्हणून ओळखलं जाणारं पठार कोणतं आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की तिबेटचं पठार. त्यानंतरचा पुढील प्रश्न, पृथ्वीवर दोन रेखावृत्तामधील अंतर खालीलपैकी कोठे सर्वात जास्त असतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की विषुववृत्तावर जे की सर्वात जास्त असतं. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतात आढळणाऱ्या रेगूर जमिनीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की ही मृदा प्रामुख्याने चहाच्या लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते. हे जे की चुकीचे या ठिकाणचं विधान आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये जे की सर्व हवामानविषयक घडामोडी घडतात? ढग, पाऊस, वादळे या प्रकारची? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, तपांबर या जे आहे थोडक्यामध्ये जे की थरामध्ये या सर्व घडामोडी घडतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्यात सरोवर उलर सरोवर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर याचं उत्तर पर्याय नंबर ब, जे की जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला, अजस्त्र कडा ज्याला ग्रेट इस्क्रिप्टमेंट असं म्हटलं जातं, हे भौगोलिक वैशिष्ट्य खालीलपैकी कोणत्या देशात प्रामुख्याने पाहायला मिळतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ब्राझील या देशामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे कशामुळे जे की तयार झालेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उल्कापात यामुळे जे आहे जे की तयार झालेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा कोणता ग्रहण जे की होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की त्यावेळेस चंद्रग्रहण हे जे आहे थोडक्यामध्ये होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणती जलवाहिनी भारत आणि श्रीलंका यांना वेगळी करते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की पालकची सामुद्रधुनी हे जे आहे थोडक्यात वेगळं करते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अन्नामुडी हे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की अन्नमलाई पश्चिम घाट या पर्वतरांगेमध्ये थोडक्यात हे आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलांना जगाची फुफ्से असं जे आहे ते संबोधलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की ॲमेझॉन विषुववृत्तीय वर्षावने याला जे आहे जगाची फुफ्से असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो? तर याचं उत्तर पर्यायचं ब उत्तर होईल, जे की 8 मिनिटे 20 सेकंद एवढा जो आहे थोडक्यात हा कालावधी त्याला जो आहे तो लागतो. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न असा आहे, जो की काय म्हणतो पहा, भारतीय राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेवरून जे की घेण्यात आलेले आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की आयर्लंड या देशाच्या जे आहे थोडक्यामध्ये घटनेवरून घेण्यात आलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की कलम 17 अन्वये जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर जास्तीत जास्त किती महिन्यापेक्षा अधिक असू नये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 6 महिन्यापेक्षा जास्त जे आहे अंतर असू नये. त्यानंतरचा पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे सोपवतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे भारतीय राज्यघटनेत कोणती नवीन अधिसूची जोडली गेली जी पंचायत राजशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की 11वी अनुसूची ही जी की जोडली गेलेली आहे.
त्यानंतरचा पुढला प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उपराष्ट्रपती हे जे आहे थोडक्यामध्ये असतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या हक्काला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की घटनात्मक उपायांचा हक्क याला जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपला, महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की महानगरपालिका आयुक्त असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न, बळवंतराय मेहता समितीने भारतात कोणत्या प्रकारच्या पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की त्रिस्तरीय जी आहे शिफारस केलेली होती पंचायत राज व्यवस्थेची. ज्यामध्ये सांगायला गेलं तर जिल्हा परिषद, त्यानंतर जे काही गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर जे काही ज्याला आपण पंचायत समिती म्हणतो ती, त्यानंतर जिल्हा पातळीवर जे आहे थोडक्यात जिल्हा परिषद, अशा प्रकारची त्रिस्तरीय जी की पद्धत शिफारस त्यांनी केलेली होती. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, भारतीय राज्यघटना पूर्णपणे केव्हा लागू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की 26 जानेवारी 1950 रोजी. त्यानंतर पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 62 वर्ष एवढं जे आहे थोडक्यामध्ये असतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 42वी घटना दुरुस्ती 1976 जे आहे ते करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की ग्रामसेवक हे जे आहे थोडक्यामध्ये पाहतात. त्यानंतर पुढील प्रश्न, लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 50 सदस्य एवढाच आहे थोडक्यामध्ये, जो की यांचा पाठिंबा आवश्यक असतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, माहितीचा अधिकार कायदा भारतात कोणत्या वर्षापासून लागू झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की 2005 या सालापासून लागू झाला. त्यानंतरचा पुढील प्रश्न, चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे व त्याचे नेतृत्व प्रामुख्याने कोणी केलेलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की वृक्षतोड थांबवणे आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी जे आहे जे की केलेलं होतं नेतृत्व. त्यानंतरचा पुढील प्रश्न, अन्न साखळीमध्ये ऊर्जेचा मुख्य आणि प्रामाणिक स्रोत कोणता असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की सूर्यप्रकाश हे जे आहे थोडक्यामध्ये असतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीसाठी खालीलपैकी कोणता वायू प्रामुख्याने कारणीभूत ठरतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की कार्बन डायऑक्साईड हे जे आहे थोडक्यामध्ये ठरतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या भागामध्ये आढळतो आणि तो सूर्याच्या कोणत्या घातक किरणांपासून आपले रक्षण करतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सितांबर अतिनील किरण यापासून जे आहे आपले रक्षण करतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाणी आणि अन्न याद्वारे पसरत नाही? तर पसरत नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की मलेरिया हे जे आहे ते पसरत नाही. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की 5 जून रोजी हा दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, मानवी शरीरात व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की अ, मुळदूस हा जो आहे रोग होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटनामध्ये खालीलपैकी कोणत्या विषारी वायूची गळती झाली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मिथेनाइल आयसोसायनाइड याची जी आहे थोडक्यामध्ये गळती झालेली होती. त्यानंतरचा प्रश्न 54 आपला असा आहे, परिसंस्थेमध्ये मृत सेंद्रिय पदार्थांचे साध्य अजैविक घटकांमध्ये रूपांतर करणाऱ्या सजीवांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे क, जे की विघटक असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील प्रश्न, पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी किंवा निकष वापरला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की BOD, ज्याला बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड असं जे आहे ते म्हटलं जातं आणि हे जे आहे ते वापरलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असलेले पश्चिम घाट महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जातात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की सह्याद्री या नावाने जे आहे ते ओळखले जातात. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की 22 एप्रिल रोजी जे आहे ते साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, आम्ल पर्जन्य पडण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचं प्रदूषण प्रामुख्याने कारणीभूत असतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन
नायट्रोजन ऑक्साईड ह्या जे आहे थोडक्यामध्ये जे की कारणीभूत असतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती परिसंस्था ही मानवनिर्मित आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की शेत आणि शेत किंवा शेतजमीन ही जी आहे जे की मानवनिर्मित जे की परिसंस्था आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, वन्य संरक्षण कायदा भारतात कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 1972 साली जो की करण्यात आलेला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हे पर्याय नंबर अ याचं उत्तर होईल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 60 क्वेश्चन होते जे की आपण यामध्ये पाहिलेले आहेत. तर हे काही बेसिक क्वेश्चन्स होते जे की आपण यामध्ये पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओ मित्रांनो आपला ॲडव्हान्स लेवलचा असणार असेल, ज्यामध्ये संपूर्ण काही IMP असे बेसिक टू ॲडव्हान्स मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. आता ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून ज्यांचा स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे त्यांनी लगेच आपली टेस्ट सिरीज डाउनलोड करून घ्या, आपली ॲप, त्यामधून आपली टेस्ट सिरीज मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.